मारेगांव में एमआईडीसी परियोजना से प्रभावित किसानों ने अपनी जमीन का उचित मुआवजा और बेहतर सुविधाओं की मांग की है। किसानों ने प्रशासन से बाजार मूल्य पर मुआवजा देने, स्थानीय युवाओं को रोजगार के लिए प्लॉट उपलब्ध कराने और खेतों तक पहुंचने के लिए सड़क बनवाने की भी अपील की है। एमआयडीसी ने शेतकऱ्याची जमीन बळजबरीने या ठिकाणी घेतलेली आहे। शेतकऱ्यांनी शेतीचे पैसे सुद्धा घेतले नाही आणि एमआयडीसीने त्यांच्या शेतांमध्ये लेआउट टाकलेला आहे। शेतकऱ्यांच्या एमआयडीसीने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या बाजूला त्यांची जमीन आहे, त्या जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता सुद्धा दिलेला नाही आणि एकच प्लॉट त्यांनी 12 एकरचा टाकला। आमचं म्हणणं असं आहे की तो 12 एकरचा प्लॉट त्याचं पृथक्करण करा, त्याची विभागणी करा आणि मारेगावमध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना एक प्लॉट द्या आणि शेतकऱ्यांसाठी एक रस्ता द्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेती गेल्या आहे त्या शेतकऱ्याला आजच्या भावाप्रमाणे किंमत द्या। शेतकरी शेत द्यायला तयारच आहे। अशा प्रकारची रास्त मागणी शेतकरी या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला करत आहे। आम्ही तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो आहे की या ठिकाणी एमआयडीसीने जो लेआउट टाकलेला आहे त्याला लागून ते कॉलेज आहे, त्या कॉलेजचं ते ग्राउंड आहे। शुद्ध पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी आहे। आदिवासी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून 2008 सालीच या शेतकऱ्यांनी शिक्षणासाठी स्टॅम्पवर शिक्षण विभागाला लिहून दिलेली आहे ती जमीन की ही जमीन शाळेसाठी देण्यात येत आहे। त्याच जमिनीवर एमआयडीसीने प्लॉट टाकलेला आहे। अशा प्रकारचं अन्यायकारक धोरण एमआयडीसी आज राबवताना दिसत आहे। माझा व्यवसाय शेतीचा आहे आणि मी हे शेती माझी एमआयडीसीनं संपादित केलेली आहे आणि आज अशी परिस्थिती आली आहे का माझं जे कुटुंब आहे कशाच्या भरोशावर म्हणजे त्यांना पालनपोषण करायचं बा, हा माझा एक हे झाला। आणि जर हे एमआयडीसीनं जर जमिनी पूर्ण जर ताब्यात घेतली तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही असं मला म्हणायचं आहे। आणि दुसरा मला व्यवसाय जमत नाही कारण मी खूप शिकलेला नाही आहे। आम्हाला ते काहीच मिळालं नाही। 5,000च्या भावानं ते यांनी एकराप्रमाणे जे जमीन घेतली होती आम्ही ते पैसे काही उचललेले नाही आहे आणि आज म्हणजे आमची जमीन फुकटामध्ये एमआयडीसी ताबा करत आहे। अजूनपर्यंत आम्ही एकही रुपया घेतलेला नाही आहे।